स्वागत आहे तुमचं DK हॉरर स्टोरीजमध्ये. कथा मोहिनी अंतिम भाग 6. प्रदीप गाडी चालवत होता आणि विनय त्याच्या बाजूला बसला होता, तर विलासराव मागच्या बाजूस बसले होते. बराच काळ कोणीच काही बोलले नाही. मजल धरमजल करीत 2-2.25 तासात गाडी जांभेवाडीच्या फाट्यावर येऊन पोहोचली. विनय प्रदीपला रस्ता सांग, गाडी थेट त्या जागेवर जाऊ दे, विलासराव म्हणाले. हो म्हणत विनय प्रदीपला म्हणाला, प्रदीप गाडी सरळ जाऊ दे. 2-3 वळण घेतल्यावर डावीकडे जाणारी ती वाट आली. विनयने प्रदीपला गाडी डावीकडे घेण्यास सांगितली. त्याप्रमाणे प्रदीपने गाडी डावीकडे वळवली. थोड्या अंतरावरच ते भले मोठे झाड त्यांना दिसले. झाडाच्या बाजूलाच गाडी थांबवण्यात आली आणि तिघेही खाली उतरले. सकाळचे 7:15 वाजले होते. सूर्याची कोवळी किरणं आसमंतात पसरली होती. हवेत हलकासा गारवा भरला होता. आजूबाजूला विस्तीर्ण मोकळा परिसर होता. विलासराव घाईघाईत पुढे आले. त्या जुनाट घरासमोर ते काही क्षण उभे राहिले. डोळे मिटून त्यांनी हातातील माळेतील मणी एक एक करीत 9 वेळा मागे सारले आणि मंत्र उच्चारण करीतच त्यांनी दारावर एक जोराची थाप मारली. तत्क्षणी दरवाजा मागे सरकला. घरात आत येत त्यांनी मागे वळून पाहिले आणि आत येणाऱ्या विनय आणि प्रदीपला त्यांनी बाहेरच थांबण्याची खूण केली. तसे दोघेही जागीच उभे राहिले. आत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम विलासरावने चारी बाजूंनी एक नजर फिरवली. त्यांना क्षणात जाणवले की ही जागा अमंगल शक्तीने भारावली आहे. मधल्या छोट्या दरवाजातून ते आतील खोलीत आले. आतल्या खोलीत आल्यावर त्यांनी पाहिले, आत एक जुना भक्कम असा पलंग ठेवला होता. बाजूच्या एका कोपऱ्यात भिंतीला लागून एक 1.5 फुटी चौकोनी दगड ठेवला होता आणि त्यावर तांबडं फासलं होतं. विलासराव पुढे आले. खिशातून त्यांनी एक लिंबू बाहेर काढला. त्या लिंबावर त्यांनी एक छोटा बाण कोरला होता. तो लिंबू त्यांनी दगडापुढे ठेवला आणि मांडी घालून खाली बसले. खिशातून त्यांनी एक छोटी कोपी बाहेर काढली. त्यातील द्रव्य त्यांनी हातावरती घेतले आणि मंत्रजाप सुरू केला. तत्क्षणी खोलीतील वातावरण हळूहळू बदलू लागले. आजूबाजूची हवा उष्ण होऊ लागली. स्तब्ध असलेला वारा सैरावैरा पडू लागला. खाली ठेवलेला लिंबू जागेवरतीच गरागरा फिरू लागला. विलासरावांना जाणवू लागले की अदृश्य अमानवी ते या खोलीत आले. पुढे काय घडणार याची त्यांना कल्पना होती आणि तयारीही. हातातील द्रव्य त्यांनी त्या चौकोनी दगडावर शिंपडले आणि खोलीत एक चित्कार झाला. विलासराव डोळे मिटून मंत्रोच्चार करीत होते. त्यांच्या अंगाला उष्ण वारा झोंबत होता. संपूर्ण शरीर घामाने भिजले होते, पण त्यांनी मंत्रोच्चारात खंड पडू दिला नाही. कोण आहेस तू आणि काय पाहिजे तुला? तो भयंकर आवाज खोलीत घुमला. विलासरावांनी तिच्या प्रश्नाला काहीच उत्तर दिले नाही. थांबव हा खेळ, नाहीतर डोकं उडवीन तुझं. भयंकर चित्कार करीत तो अमानवी आवाज खोलीत घुमत होता, पण विलासराव डगमगले नाही. मंत्राचा शेवटचा टप्पा बोलता बोलता त्यांनी पुन्हा एकदा कोपीतील द्रव्य हातावर घेतले आणि दगडावर पुन्हा शिंपडले. त्या क्षणी वातावरणात एक बदल घडला. हवा हळूहळू थंड पडू लागली. घोंगावणारा वारा शांत होऊ लागला. विलासरावांनी डोळे उघडले. त्यांच्यासमोर दगडी चौकोनावर एक आकृती उमटली होती. चंडिका देवीच्या मुखाची प्रतिमा होती ती. विलासरावांनी प्रतिमेसमोर हात जोडले. माता चंडिका देवी, मला शक्ती दे. एका निष्पाप जीवाला आज डाकिनीच्या तावडीतून सोडवायचे आहे. मला शक्ती दे माते, शक्ती दे. गोल फिरणारा लिंबू क्षणात थांबला होता. विलासरावांनी तो लिंबू उचलला आणि ते त्या घराच्या बाहेर आले. बाहेर उभे असलेल्या विनय आणि प्रदीपला आत काय घडले याची काहीच कल्पना नव्हती. बाहेर येऊन विलासरावांनी घराचे दार ओढून बंद केले. सकाळचे 9 वाजत होते. त्यांना बाहेर येताना पाहून विनय आणि प्रदीप पुढे आले. बाबा काय झालं आत? विनय विचारत होता.
विनय प्रश्न उत्तरानंतर. आता आपल्याला शेवटचा टप्पा पार करायचा आहे आणि तेही वेळेच्या आधी, विलासराव म्हणाले. प्रदीप, आपल्याला एक मोठा दोरखंड आणि एका छोट्या पण मजबूत दोराची गरज आहे, विलासराव म्हणाले. अण्णा, मला वाटतं दोरखंड आपल्याला तालुक्यालाच मिळेल, प्रदीप म्हणाला. नाही बाबा, माझा मित्र इथेच या गावात राहतो. मी आधी त्याला फोन करून विचारतो, विनय त्याचा मोबाईल बाहेर काढत म्हणाला. विनयने मनोजला फोन केला. मनोज, मी जांभेवाडीत आहे, विनय म्हणाला. अरे, असा अचानक आलास तू? काल येणार नाही असं कळवलंस, मनोज म्हणाला. मनोज, ऐकून घे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. माझ्यासोबत माझे वडील आणि त्यांचे सहकारी आहेत. आम्हाला एक मोठा दोरखंड आणि एक छोटा पण मजबूत दोर हवा आहे. तुझ्याकडे मिळेल का, विनयने विचारले. हो, एक मोठा दोरखंड आहे घरात आणि दोरी पण आहे. ठीक आहे, 5 मिनिटात मी येतो तिथे. दोरखंड काढून ठेव, असे म्हणत विनयने फोन ठेवला. चला बाबा, माझ्या मित्राकडे आहे दोरखंड, विनय म्हणाला. मला या जागेवरून आता हलता येणार नाही. हातातील लिंबू त्यांनी उजव्या तळहातावर घेतला आणि म्हणाले, आता हा जी दिशा दाखवेल त्याच दिशेने आपल्याला जावं लागणार आहे. तुम्ही दोघे पटकन जा, मी इथेच थांबतो, विलासराव म्हणाले. तळहातावरील त्या लिंबूकडे विनय आणि प्रदीप स्थिमित नजरेने बघत होते. हातावरील तो लिंबू दक्षिणेकडे वळला होता. क्षणाचाही विलंब न लावता दोघेही गाडी घेऊन तिथून निघाले. 5 मिनिटातच दोघेही मनोजच्या घराबाहेर येऊन थांबले. मनोज अंगणातच त्यांची वाट पाहत बसला होता. विनय गाडीतून बाहेर आला. विनय, अरे काही सांगशील की नाही, गडबडीत पुढे येणाऱ्या विनयला मनोजने विचारले. मनोज, माफ कर, पण आत्ता या क्षणी मला काहीच सांगता येणार नाही, मनोजच्या हातातील तो मोठा दोरखंड घेत विनय म्हणाला. बरं, मी पण येतो तुझ्यासोबत, मनोज म्हणाला. नाही मनोज, पुढे आणखीन किती लांब जावं लागेल मला माहीत नाही आणि काय घडणार आहे याचाही अंदाज नाही, विनय म्हणाला. विनय, मी विचारत नाही तर सांगतोय तुला, मी तुझ्यासोबत येतोय, असे म्हणत मनोज गाडीत येऊन बसलासुद्धा. विनय पुढे काही न बोलता गाडीत येऊन बसला. 10 मिनिटातच तिघेही त्या जागेवरती आले. गाडी उभी करून ते तिघे बाहेर आले. झाडाजवळ विलासराव उभे होते आणि तळहातावरील तो लिंबू तसाच होता. मनोजने विलासरावांना नमस्कार केला. ही वाट कुठे जाते, दक्षिणेकडे जाणाऱ्या त्या कच्च्या रस्त्याकडे पाहत विलासरावांनी विचारले. हा रस्ता तर भोरवाडीकडे जातो, मनोज म्हणाला. चला तर मग, आपल्याला निघावं लागेल, विलासराव गाडीकडे वळत म्हणाले. सर्वजण गाडीत येऊन बसले. दर्शविलेल्या दिशेप्रमाणे गाडी निघाली. प्रदीप गाडी चालवत होता. विलासराव त्याच्या बाजूला बसले होते. त्यांच्या हातावरील लिंबू तसाच होता. विनय आणि मनोज मागे बसले होते. साधारण अर्धा तास उलटून गेला होता. भोरवाडीचा फाटा सुरू झाला होता. दिशा अजूनही दक्षिणेकडेच होती. त्याप्रमाणे गाडी फाट्यावरून सरळ आत गेली. भोरवाडीतून गाडी निघाली होती. 50-60 घरं असलेलं ते छोटंसं गाव 10 मिनिटातच संपले. पुढे गाडी कच्च्या रस्त्याला लागली. थोडे अंतर कापल्यावर 2 विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाटा लागल्या. तेथे पोचल्यावर विलासरावने गाडी थांबवण्यास सांगितले. तळहातावरील लिंबूने दिशा बदलली. लिंबू हळूहळू डावीकडे फिरला. आपल्याला डावीकडे जायचे, विलासराव म्हणाले. पुढे साधारण 2 किलोमीटर नंतर घनदाट जंगल आहे, मनोज म्हणाला. तेथेच आहे रोहित, विलासराव थंड आवाजात म्हणाले. तसा विनय आणि मनोजच्या अंगावर शहारा आला. प्रदीपने गाडी डावीकडे वळवली. रस्ता अतिशय खडकाळ आणि चढ उतारांनी भरलेला होता. जमिनीवरील तांबडी माती भुशासारखी उडत होती. प्रदीप अगदी सावकाश गाडी चालवत होता. विलासरावांच्या हातावरील लिंबू हिंदकळत होता, पण विलासरावांनी तो खाली पडू दिला नाही. साधारण 15 मिनिटं झाल्यावर गाडी पुढे नेणे अशक्य दिसू लागले. समोरच एक छोटा ओढा होता. प्रदीपने गाडी एका बाजूला उभी केली आणि सर्वजण गाडीतून खाली उतरले. प्रदीप, माझी कापडी बॅग तुझ्याजवळ घे आणि तो दोरखंड आणि तो छोटा दोरसुद्धा,
विलासराव म्हणाले. तसं प्रदीपने गाडीतील ती कापडी बॅग, दोरखंड आणि दोर सोबत घेतले. इथून पुढे आपल्याला चालतच जावं लागेल, विलासराव पुढे होत म्हणाले. आणि सर्वजण त्यांच्या मागून चालू लागले. ओढा छोटा होता, त्यात उथळ पाणी खळाळून वाहत होते. विलासराव सावकाश पुढे चालत होते. सर्वजण ओढा चढून वरती आले. समोर विस्तीर्ण असा परिसर होता. झाडं झुडपं पालापाचोळ्यांनी भरलेला. मोठमोठी वेडीवाकडी झाडं होती. परिसर इतका घनदाट होता की सूर्याची किरणही जमिनीपर्यंत पोचत नव्हती. विलासराव एका ठिकाणी उभे राहिले. हातातील लिंबूकडे त्यांनी पाहिले. दिशा सरळ दक्षिणेकडे दाखवत होती. त्याप्रमाणे ते पुढे चालू लागले. वाट बरीच खाचखळग्यांनी भरली होती. जमिनीवरील सुकलेला पाला तुडवीत चौघेही पुढे पुढे चालत होते. साधारण 10 मिनिटं चालल्यानंतर लिंबूने दिशा बदलली आणि सर्वजण त्याप्रमाणे डावीकडे वळले. बरंच अंतर चालून गेल्यावर पुन्हा एकदा दिशा बदलण्यात आली. आता दिशा उजवीकडे दर्शवित होती. सर्वजण भरभर चालत होते. साधारण 40 मिनिटं चालल्यानंतर विलासराव एका ठिकाणी थांबले. हातातील लिंबू गरागरा फिरू लागला होता. आपण आता तिच्या प्रदेशात प्रवेश केला आहे. इथून पुढे या लिंबूचा काहीच उपयोग होणार नाही, विलासराव म्हणाले. आणि तिघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. घाबरू नका, माझ्या मागोमाग या आणि कसलाही आवाज झाल्यास मागे वळून पाहू नका. पुढे वाटेत काही आडवं आलं तर घाबरू नका. आपण आता खूप जवळ पोचलो आहोत. विलासराव हातातील लिंबू प्रदीपकडे देत म्हणाले. हा लिंबू त्या थैलीत ठेव, परत जाताना याचाच उपयोग होईल. प्रदीपने लिंबू घेतला आणि त्या कापडी थैलीत ठेवून दिला. दुपारचा 12चा प्रहर होता. प्रखर ऊन असूनही त्या जागी कमालीचा गारवा जाणवत होता. पक्ष्यांचा किलबलाट आणि मध्येच होणाऱ्या एखाद्या कोल्हेकोईशिवाय तेथे कसलाच आवाजच नव्हता. विलासरावने एक पांढरी माळ बाहेर काढली. त्यातील एक एक मणी मागे सरत ते पुढे चालू लागले. प्रदीप त्यांच्यासोबत बाजूने चालत होता, तर मनोज आणि विनय मागून चालत होते. काही अंतर चालून जातो न जातो तेच एक भयंकर मोठा चित्कार त्यांना ऐकू आला. त्यासरशी मनोज आणि विनय घाबरले, पण विलासरावने सांगितल्याप्रमाणे त्यांनी मागे वळून पाहिले नाही. एक अनामिक भीती मनोजच्या मनात दाटली होती. त्याने आयुष्यात कधी विचार केला नव्हता की अशा एखाद्या अमानवी भयंकर जागी जावं लागेल. मनोज मित्रा, मला जराशीही कल्पना नव्हती की इतक्या भयंकर जागी यावं लागणार आहे. नाहीतर तुला मी सोबत येऊ दिलं नसतं, विनय म्हणाला. अरे विनया, संकटात उपयोगी पडणार नाही तो मित्र कसला. मला माहीत आहे मी थोडा घाबरलो आहे, पण तुला खरं सांगू, तुझ्या वडिलांकडे बघितल्यावर एक वेगळेच मानसिक समाधान किंवा आधार जाणवतो. मला खात्री आहे ते रोहितला नक्कीच सुखरूप बाहेर काढतील, मनोज म्हणाला. चौघेही पुढे पुढे चालत होते. झाडं झुडपं आणखीन घनदाट होत चालली होती. सूर्याचा प्रकाश दूरपर्यंत दिसत नव्हता. भर दिवसा आभाळ दाटून आल्यासारखे जाणवत होते. अधूनमधून चित्कार आणि फुतकारांचे आवाज येत होते. पण चौघेही इकडे तिकडे न बघता पुढे चालत होते. आणि एका ठिकाणी विलासराव थांबले. तसे तिघेही थबकले. दूरवर पाहत विलासरावने हात पुढे करीत एका जागेकडे बोट दर्शवले आणि सर्वजण तिकडे पाहू लागले. दूरवर साधारण 100-150 पावलांवर एक विहीर दिसत होती. घनदाट झाडांचा काळोख विहिरीभोवती दाटला होता. विलासरावने हातानेच तिघांना पुढे येण्याचा इशारा केला. सर्वजण भरभर चालत पुढे येऊ लागले. विहीर जवळ येणार इतक्यात झाडातून वटवाघळांचा कळप फडफड करीत त्यांच्या डोक्यावरून उडून गेला. क्षणभर सर्वजण एका जागी थबकले. विहीर पुढे 10 पावलांवर होती. विहिरीच्या चारी बाजूंनी मोठमोठी वडाची झाडं होती. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोचल्या होत्या. काही पारंब्या तर जमिनीत आरपार जाऊन रुतल्या होत्या. विलासरावांनी तिघांना सावकाश पुढे येण्यास सांगितले. चौघेही सावकाश चालत विहिरीच्या तोंडाशी येऊन उभे राहिले. चौघांनी खाली वाकून विहिरीच्या आत पाहिले. विहीर बरीच खोल होती. आतमध्ये अंधुक अंधार पसरला होता. आतील बाजूस भिंतीवर छोटी मोठी रोपं उगवली होती आणि खोल तळाशी त्यांना एक अस्ताव्यस्त
एक पांढरी आकृती दिसली. बाबा, हा तर रोहित आहे. विनयने पुढे होऊन जोरात हाक दिली, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. रोहित, अरे मी आलोय. विनय. रोहित. विनय जोरात ओरडत होता. बाबा, तो रोहितच आहे. काहीतरी करा बाबा, विनय म्हणाला. शांत हो विनय, विलासराव म्हणाले. प्रदीप, वेळ आली आहे. ती थैली माझ्याकडे दे. दोरखंड खाली सोड. खाली उतरून रोहितला त्या दोरीच्या साहाय्याने तुझ्या पाठीवर बांध आणि वरती आण. प्रदीपकडे पाहत विलासराव म्हणाले. प्रदीपने क्षणाचाही विलंब न लावता खांद्यावरील दोरखंड हातात घेतला आणि विहिरीवरून तो खाली सोडला. दोरखंडाचे एक टोक जवळच असलेल्या एका मजबूत पारंबीला बांधले. विनय आणि मनोजने दोरखंड दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवला. प्रदीपकडील थैली विलासरावांनी घेतली. त्यातील एक गोल डबा बाहेर काढला. त्याचे झाकण उघडले. डब्यात एक पिवळ्या पिठाचे मिश्रण होते. ते त्यांनी हातात घेतले आणि विहिरीच्या सभोवती त्यांनी त्या पिठाचे रिंगण तयार केले. प्रदीप विहिरीच्या कठड्यावर चढला होता. खाली वाकून त्याने दोरखंड दोन्ही हातांनी पकडला आणि खाली उडी घेत तो सावकाश भिंतीच्या आधाराने खाली सरकू लागला. वातावरणात अचानक बदल होऊ लागला. थंड वाटणारी हवा उष्ण होऊ लागली होती. विलासरावांनी माळ हातात घेत मंत्रजाप सुरू केला होता. प्रदीप काही क्षणातच खाली उतरणार होता आणि इतक्यात एक भयंकर चित्कार सर्वांच्या कानी पडला. कोण आहात तुम्ही? निघून जा इथून. निघून जा, नाहीतर एकेकाची मुंडकी उडवीन. तो अमानवी आवाज ऐकून मनोज आणि विनयच्या काळजात धस झाले. दोरखंडावरील पकड काहीशी सैल झाली. घाबरून ते दोघे इकडे तिकडे बघू लागले. विलासरावांनी खिशातील कुपी बाहेर काढली. त्यातील द्रव्य हातावर घेतले आणि मंत्र उच्चारून सुरू केले. तो माझी शिकार आहे. मी त्याला नाही सोडणार. पुन्हा तो अमानवी आवाज आला. मनोज आणि विनयने समोरच्या झाडावर पाहिले आणि त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. ती डाकिनी वडाच्या झाडावर बसली होती. लांब सडक पांढरे केस, मोठे काळे डोळे, चोचीप्रमाणे वाढलेले नाक, पाठीवर वाढलेले कुबड घेऊन ती त्या झाडावर बसली होती. तिचा अवतार पाहून मनोज आणि विनय थरथरू लागले होते आणि इतक्यात विलासरावांची गर्जना कानी पडली. दूर हो चांडाळणी, एका निष्पाप जीवाचा बळी घेऊ नाही देणार मी, असे म्हणत त्यांनी हातातील द्रव्य तिच्या दिशेने भिरकावले. तशी ती डाकिनी घाबरून दुसऱ्या फांदीवर जाऊन बसली. या प्रकाराने ती आणखीनच चवताळली. प्रदीप खाली उतरला होता. समोर रोहित अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पडला होता. डोळे अर्धवट उघडे होते आणि बारीकशा आवाजात तो कण्हत होता. अंगावरील मांस सुकून त्याचा देह अगदी किडकिडीत झाला होता. प्रदीपने त्याला आपल्या भक्कम हाताने सहज उचलले आणि वरती बघत त्याने आवाज दिला. अण्णा, रोहित सापडला. तो जिवंत आहे. त्याला घेऊन मी वरती येतोय. वरती चवताळलेली डाकिनी झाडावरून इकडे तिकडे फिरत होती. मोठमोठ्याने चित्कारत फुतकारत होती. तिच्या डोळ्यासमोरून तिची शिकार कोणी घेऊन जात आहे ते पाहून तिचा राग अनावर झाला. ती झटक्यात खाली उतरली आणि विहिरीजवळ येऊ लागली. ती विहिरीत उडी घेणार इतक्यात तिच्यासमोर आखलेल्या पिठाच्या रिंगणाचा जाळ झाला. ती घाबरून मागे सरकली. खाली उडी घेण्यासाठी ती इकडे तिकडे धडपडत होती. डावीकडून उजवीकडे फेऱ्या मारत होती, पण पिठाच्या रिंगणामुळे तिला तसे करता येत नव्हते. प्रदीपने रोहितला पाठीवर घेतले. त्याचे दोन्ही हात खांद्यावरून पुढे घेऊन ओनवहोत त्याने दोर रोहितभोवती टाकून कमरेला बांधला. प्रदीप आता दोरखंडाला धरून हळूहळू वरती येत होता. वरती त्या डाकिनीचा नाच इकडून तिकडे चालूच होता आणि इतक्यात तिची नजर पडली दोरखंड बांधलेल्या त्या पारंबीवरती. ती क्षणात त्या दिशेने गेली. विनय आणि मनोजची तर भीतीने गाळून उडाली होती. कसाबसा त्यांनी दोर हाताने पकडून ठेवला होता. पारंबी जर मोडली असती तर संपूर्ण भार त्या दोघांवर पडला असता. डाकिनी पारंबीजवळ आली आणि आपल्या मोठमोठ्या नखाने ती पारंबीवर आघात करणार इतक्यात विलासराव ओरडले. थांब, जिथे आहेस तिथेच थांब. मी तुला शेवटची चेतावणी देतो. माझ्या कार्यात विघ्न आणलंस तर याद राख, जळून राख होशील. भयंकर संतापलेल्या आवाजात विलासराव म्हणाले. पण डाकिनी थांबली नाही. तिने पारंबीवर वार केला आणि एका क्षणात ती मोडून टाकली. संपूर्ण भार आता विनय आणि मनोजवर पडला होता. ते पाहून विलासराव भयंकर चिडले.
त्यांनी कोपीतील द्रव्य हातावर घेतले आणि महामृत्युदाह मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. तो मंत्र कानावर पडताच ती डाकिनी सैरावैरा पळू लागली. विलासराव पुढे येत ओरडले, भोग आपल्या कर्माची फळं, असे म्हणत त्यांनी हातातील द्रव्य डाकिनीच्या अंगावर फेकले आणि डाकिनीच्या अंगात दाह होऊ लागला. ती भयंकर किंचाळत सैरावैरा पळू लागली. बघता बघता तिच्या शरीराने पेट घेतला. विलासरावने आणखीन द्रव्य हातावर घेतले. ते पाहून डाकिनीने तेथून पळ काढला. धकधकत्या अंगाने ती तेथून पळून गेली आणि काळोखात दिसेनाशी झाली. प्रदीप रोहितला पाठीवर घेऊन विहिरीतून बाहेर आला होता. मनोज आणि विनयने रोहितला पकडले. दोर सोडवून त्याला खाली बसवले. रोहितची अवस्था फारच वाईट झाली होती. सर्वांग जणू एखादा सापळा असल्याप्रमाणे दिसत होते. केस पूर्ण पांढरे झाले होते. चेहरा सुरकुत्याने भरला होता. जणू 90तला एखादा म्हातारा असल्याप्रमाणे तो दिसत होता. तोंडाने तो काहीतरी बरळत होता. विलासरावने तिघांनाही बाजूला केले. पुढे होऊन त्यांनी थैलीतील पाण्याची बाटली बाहेर काढली आणि त्यातील पाणी रोहितला पाजले. पाण्याचा एक घोट पितानाही रोहितला कष्ट पडत होते. त्याची अवस्था पाहून विनयला फार वाईट वाटत होते. रोहित बरं वाटते आता? विलासरावांनी विचारले. पाणी पिल्याने रोहितला थोडीफार हुशारी आली. त्याने डोळे नीट उघडत समोर पाहिले. विलासरावांना पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्यांचा हात पकडत तो रडू लागला. विनय पुढे आला आणि रोहितला सावरले. रडू नकोस रोहित, उठ. अजून एक काम बाकी आहे. प्रदीप, मनोज, रोहितला हात द्या, विलासराव म्हणाले. विनयला बाजूला घेत विलासराव म्हणाले, विनय, अजून धोका टळला नाही. सूर्यास्त व्हायच्या आत आपल्याला जांभेवडीला पोचलं पाहिजे. म्हणजे बाबा, अजूनही रोहितच्या जीवाला धोका आहे? विनय भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाला. हो विनय, रोहितला घेऊन त्या घरात घेऊन जावं लागेल, जिथे तो या डाकिनीच्या संपर्कात आला होता, जिथून तो नाहीसा झाला. म्हणजे बाबा, तुम्ही म्हणताय संपूर्ण जळूनही ती डाकिनी अजून जिवंत आहे? ती एक अमानवी शक्ती आहे विनय. तिला काही प्रमाणात रोखू शकतो, पण नष्ट करणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे, विलासराव म्हणाले. चौघेही रोहितला घेऊन तेथून निघाले. रोहितला धड चालताही येत नव्हते. शेवटी प्रदीपने त्याला पुन्हा आपल्या खांद्यावर घेतले आणि झपझप चालू लागला. सर्वजण काही वेळातच डाकिनीच्या त्या घनदाट जंगलातून बाहेर पडले. विलासरावांनी थैलीतील लिंबू बाहेर काढून तळहातावर घेतला. डावीकडची दिशा दर्शवली गेली. तसे सर्वजण डावीकडे वळून चालू लागले. पुढे ते जेथून आले त्या मार्गाने चालत परत त्या ओढ्यापाशी आले. ओढा पार करून सर्वजण गाडीजवळ आले. प्रदीपने रोहितला खांद्यावरून खाली उतरले. गाडीचे मागील दार उघडून त्याने रोहितला आत बसवले. एवढी ओढाताण होऊनही प्रदीपच्या चेहऱ्यावर तीळ मात्रही थकवा दिसत नव्हता. प्रदीप, तू दमला असशील, गाडी आता मी चालवतो, विनय म्हणाला. यावर गडगडाटी हसत प्रदीपने गाडीचे दार उघडले आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. विनयने आश्चर्याने विलासरावांकडे पाहिले. त्यांनी स्मितहास्य करीत मानेनेच सर्वांना गाडीत बसण्याचा इशारा केला. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. सूर्यास्त होण्यास अजून फक्त 1.25 तास राहिला होता. कच्च्या दगडी रस्त्यावरून गाडी सावकाश निघाली. 15 मिनिटातच तो कच्चा रस्ता संपला. मुख्य रस्त्याला लागल्यावर विलासरावांनी गाडी वेगाने घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रदीपने गाडी वेगाने चालवण्यास सुरुवात केली. साधारण 40 मिनिटात सर्वजण पुन्हा जांभेवडीला पोचले होते. त्या जुनाट घरासमोर प्रदीपने गाडी थांबवली. सर्वजण गाडीतून खाली उतरले. मनोज आणि विनयने रोहितला सावकाश गाडी बाहेर आणले. समोरील ते घर पाहून रोहित घाबरला. त्याच्या अंगाची थरथर वाढली. मानेनेच तो नाही नाही करत मागे सरकू लागला. विलासराव पुढे आले आणि ते म्हणाले, रोहित, हे शेवटचे काम तुलाच करावे लागेल. घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. रोहितचा हात पकडत ते आश्वासक नजरेने पाहत म्हणाले. तसा रोहित शांत झाला. तुम्ही तिघेही बाहेरच थांबा, विलासराव म्हणाले. विलासराव आणि रोहित त्या जुनाट घराच्या दरवाज्यातून आत आले. क्षणभर रोहित एका जागी थबकला. त्या दिवशीच्या आठवणीने त्याच्या काळजात धस झाले. चल रोहित, घाबरू नकोस. मी असेपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. चल आत. रोहितच्या हाताला पकडत विलासराव त्याला आतल्या खोलीत घेऊन गेले.
आपल्याजवळील एक मोठा टॉर्च त्यांनी चालू करून बाजूला ठेवून दिला. कोपऱ्यातील दगडाच्या प्रतिमेसमोर त्यांनी रोहितला बसवले. रोहितने प्रतिमेकडे पाहत हात जोडले. विलासरावांनी थैलीतील ते एक पाणीपत्रक त्याच्यापुढे ठेवले आणि त्याचे शेवटचे पान उघडले. एक छोटी डबी काढून त्यातील निळे द्रव्य त्यांनी त्या कोऱ्या पानावर पसरवले आणि हळूहळू त्या कोऱ्या पानावर काही मजकूर उमटू लागला. 4 ओळींचा तो मजकूर किंवा मंत्र होता. रोहित, हे तेच पत्रक आहे जे तुला अडगळीच्या खोलीत सापडले होते. याच्या शेवटच्या पानावरील हा मंत्र तुला म्हणावा लागेल 3 वेळा. त्यानंतर तू या संकटातून मुक्त होशील. तुझे तारुण्य तुला परत मिळेल. वेळ फार कमी उरला आहे रोहित, मंत्र म्हण, विलासराव म्हणाले. रोहित थरथरत्या आवाजात समोरील पानावरील मंत्र म्हणू लागला. एक एक ओळ उच्चारताना खोलीतील वातावरणात बदल होऊ लागला. धुळीचे कण उडत होते. प्रकाश अंधुक होऊ लागला होता. सूर्यास्त होण्यास आता फक्त 5 मिनिटे उरली होती. रोहितने कसाबसा मंत्राचा पहिला टप्पा पार केला आणि दुसरा सुरू करणार इतक्यात मागून एक मंजूळ सुरातील हसणे त्याच्या कानी पडले आणि रोहित अडखळला. त्याच्या काळजात जर झाले. रोहित, तू आलास परत? किती वाट पाहिली तुझी. इकडे बघ माझ्याकडे. तो मंजूळ आवाज मागून येत होता. रोहित, मागे वळून पाहू नकोस, मंत्र म्हण, विलासराव जबर आवाजात म्हणाले. हातातील माळ त्यांनी रोहितच्या गळ्यात घातली. त्यासरशी रोहितला एकाएकी बळ आले. त्याने पुन्हा मंत्र उच्चारण सुरू केले. मंत्राचा दुसरा टप्पा पूर्ण झाला. प्रत्येक शब्दागणिक रोहितच्या चेहऱ्यात बदल होत होता. चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा झाल्या. पांढरे केस पुन्हा काळे होऊ लागले. रोहितला त्याचे तारुण्य, त्याचे आयुष्य परत मिळत होते. आता शेवटचा टप्पा राहिला होता आणि मागून पुन्हा एक आवाज आला. यावेळी तो अमानवी होता. सोडणार नाही मी तुला, मारून टाकेन सर्वांना, भयंकर चित्कार करीत ती डाकीने म्हणाली. विलासरावने खिशातील कुपी बाहेर काढली आणि मंत्र उच्चारण सुरू केले. रोहितने मंत्राचा तिसरा टप्पा बोलून पूर्ण केला होता. त्याच्या समोरील त्या पत्रकावर विलासरावांनी द्रव्य ओतले आणि बघता बघता त्या पत्रकाने पेट घेतला. मागून येणारा चित्कार हळूहळू नाहीसा झाला. विलासरावांनी रोहितला त्या जागेवरून उठवले. दोघांनीही देवीच्या प्रतिमेला नमस्कार केला आणि तेथून ते बाहेर आले. रोहित अगदी पूर्वीसारखा दिसत होता. घडून गेलेल्या घटनेमुळे चेहऱ्यावर क्षीण नक्कीच आला होता, पण त्याउलट आनंद अधिक दिसत होता. रोहितला बाहेर पडताना पाहून विनयला कोण आनंद झाला. धावत जाऊन तो रोहितच्या गळ्यात पडला. रोहित मित्रा, तू बरा झालास? हर्षभरीत होत विनय म्हणाला. हो विनय, तुझ्यामुळे आणि काकांमुळे मला माझे आयुष्य पुन्हा मिळाले. तुमचे खूप खूप आभार, रोहित हात जोडीत म्हणाला. अरे वेडा आहेस का तू रोहित? मित्र म्हणतोस ना मला. अशी उपकाराची भाषा कधीच नाही बोलायची, विनय म्हणाला. आणि आज तुम्ही सगळे माझ्या घरी येणार आहात, मनोज पुढे येत म्हणाला. विनयने विलासरावांकडे पाहिले. ठीक आहे मनोज, आज तुझ्या घरी मुक्काम करू, विलासराव हसत म्हणाले. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. सर्वजण मनोजच्या घरी पोचले होते. सर्वांची फार दमछाक झाली होती. मनोजच्या घरच्यांना रोहित आलेला पाहून खूप आश्चर्य वाटले आणि तितकाच आनंदही झाला. त्यांनी आनंदाने सर्वांचा पाहुणचार केला. रात्रीचे जेवण झाल्यावरती सर्वजण निवांत अंगणात बसले होते. नाही म्हणायला मनोजचे तातही तेथे आले होते. त्यांनी सर्वांची भेट घेतली. रोहित या संकटातून कसा बाहेर पडला याच्या गुपित त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. किंबहुना सर्वांनाच ते जाणून घ्यायचे होते. रोहित, आपण तुझ्यापासून सुरुवात करूया. आम्हाला सांग, तुला ते पत्र कसे सापडले? विलासरावांनी सुरुवात केली. त्या दिवशी मी ऑफिसमधून लवकर निघालो. बँकेचे काही लोक भेटायला घरी येणार होते. दुपारी 4 वाजता माझे काम झाले आणि मी निवांत वाचत पडलो होतो. विनयचा मला फोन आला आणि मुंबईहून वाड्याच्या मालकांचे काही सामान येणार असे त्याने सांगितले. ते सामान अडगळीच्या खोलीत ठेवायचे होते. तेव्हा त्या खोलीत जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. संध्याकाळी 6 वाजता मी सामान घेऊन त्या खोलीत गेलो. आतील दिवा लावला आणि सामान एका बाजूला ठेवून दिले. मी मागे वळून बाहेर पडणार आणि इतक्यात माझी नजर त्या पत्रकावर पडली.
खोलीच्या एका कोपऱ्यात ते पडले होते. विशेष म्हणजे इतक्या धुळीच्या जागेत असूनसुद्धा ते अगदी स्वच्छ दिसत होते. मी ते उचलले. त्याला एक विशिष्ट गंध होता, सुवास होता. त्याच्या मुखपृष्ठावर एक सुंदर स्त्रीची प्रतिमा होती. मी ते पत्रक उघडले. आतमध्ये एकच पान होते. त्यामध्ये 2च ओळी होत्या. मराठीत असल्या तरी त्याचा अर्थ काही मला कळाला नाही. मी ते पान उलटले, पण मागे काहीच नव्हते. त्यावेळी मी मनातच म्हणालो, काय निरर्थक गोष्टी असतात एक एक. असे म्हणत मी ते पत्रक बाजूला ठेवून दिले आणि तेथून बाहेर पडलो. रोहितने सविस्तर सांगितले. हे कसले पत्रक म्हणायचे? मनोजच्या तात्यांनी विचारले. हे त्या डाकिणीचे पत्रक. पुरातन काळापासून या आणि अशा विविध गोष्टींमार्फत ही डाकिणी आपले सावज हेरते. हे पत्रक म्हणजे एक निमंत्रण असते, भयानक संकटाचे, विलासरावांनी खुलासा केला. पण हे पत्रक त्या वाड्यात कसे पोचले? रोहित म्हणाला. हे तर त्या वाड्याचा मालकच आपल्याला सांगू शकेल, विलासराव म्हणाले. काही आठवण होत विनय म्हणाला. त्या दिवशी वाड्याचे मालक भेटायला आले होते. रोहितचा विषय निघाला होता. बोलता बोलता त्यांनी सांगितले की त्यांचे वडील म्हणे काही काळ जांभेवडीत होते कामानिमित्त. म्हणजे या पत्रकाचा त्यांच्याशीही काही संबंध असू शकतो, तात्या म्हणाले. पण काही म्हणा, विलासराव, तुमच्यामुळे आमचा गाव त्या डाकिणीच्या भयातून मुक्त झाला, तात्या पुढे म्हणाले. नाही तात्या, ती डाकिणी म्हणजे उच्च सिद्धी प्राप्त करून अमानवी आणि मायावी शक्तींनी भरलेली राक्षसी आहे. वर्षानुवर्षे ती आपली सावज शोधते. त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे तारुण्य आणि आयुष्य शोषून घेते. तिला काही प्रमाणात रोखता येते, पण पूर्णपणे नष्ट करणे अगदी अशक्य आहे. त्यामुळे अशा भ्रमात राहू नका की ती डाकिणी मेली. हा कदाचित आता या जागेचा ती वापर पुन्हा करणार नाही, पण कोणी सांगावे या अदृश्य अमानवी शक्तीचा पुढे काय डाव आहे, विलासराव म्हणाले. अरे देवा, म्हणजे ती डाकिणी अमरच आहे म्हणा की, तात्या म्हणाले. तसं म्हणा हवं तर, विलासराव म्हणाले. विनय, उद्या सकाळी आपण इथून थेट मुंबईला जाऊ. वाड्याच्या मालकांना मला भेटायचे आहे. मला जाणून घ्यायचे आहे की ते पत्रक त्यांच्या वाड्यावर कसे आले, विलासराव म्हणाले. ठीक आहे बाबा, उद्या सकाळीच मी त्यांना फोन करतो आणि आपण येत असल्याचे कळवतो, विनय म्हणाला. विलासराव, आणखीन एक गोष्ट. त्या डाकिनीला रोहितला मारायचंच होतं तर सहज मारू शकली असती. त्या विहिरीत का डांबून ठेवलं तिने, तात्यांनी विचारले. तात्या, त्यामागेही काही नियम आणि अटी आहेत ज्या डाकिनीला पाळाव्या लागतात. अन्यथा तिला हवं असलेलं मिळेलच असं नाही. ती स्वतःहून रोहितला क्षणात मारू शकली असती, पण तसे झाले असते तर त्याचे आयुष्य आणि तारुण्य तिला मिळाले नसते, विलासरावांनी सांगितले. रोहित, रविवारी जेव्हा तू त्या जागी गेलास आणि तिच्या संपर्कात आलास, त्यानंतर काय झाले, विलासरावांनी विचारले. त्या दिवशी माझा आणि त्या डाकिणीचा संपर्क घडून आला. त्या दिवशी माझे शरीर जणू माझ्या ताब्यातच नव्हते. सुखाच्या परमोच्च बिंदूपर्यंत मी पोचलो होतो आणि अचानक समोरच्या त्या सुंदर स्त्रीचे रूपांतर एका हिडीस आकृतीत बदलले. माझ्या सर्वांगातून जणू हजारो इंगळ्या फिरल्याचा भास मला झाला. डोळ्यासमोर अंधारे येऊ लागली आणि कदाचित मी बेशुद्ध होऊन तिथेच पडलो. त्यानंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा मला जाणवले की माझ्या शरीरात बिलकुल त्राण राहिला नव्हता. माझे सर्वांग ठणकत होते. ती डाकिनी मला फरफटत नेत होती. भयान काळोख्या रात्री त्या जंगलातून ती मला ओढत नेत होती. मी समजून चुकलो होतो की हा माझा शेवट आहे, पण पुढे तिने मला त्या विहिरीत फेकून दिले आणि मी पुन्हा बेशुद्ध पडलो. त्यानंतर मला कधी जाग आली मला माहीत नाही. शुद्धीवर आल्यावर मी पाहिले की मी त्या विहिरीत अडकलो होतो. आजूबाजूला मानवी हाडांचा खच पडला होता. माझ्या शरीरातील शक्ती निघून गेली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व मी स्वप्नात पाहिलं होतं, रोहित म्हणाला. हो रोहित, तू हे स्वप्न तुझ्या डायरीत लिहून ठेवले होतेस, पण तू मला ही गोष्ट का नाही सांगितलीस, विनय म्हणाला. सांगायला वेळच मिळाला नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशीच आपण जांभेवडीला जायला निघालो होतो, रोहित म्हणाला. बराच वेळ झाला आहे. आपण सर्वजण थोडा आराम करूया. विनय, उद्या सकाळी आपण लवकरच निघू, विलासराव म्हणाले. ठीक आहे म्हणत सर्वजण हळूहळू पांगले. सकाळी साधारण 9 वाजता
विनयने वाड्याचे मालक मनोहर जावडेकरांना फोन केला. आपण मुंबईला येत असल्याचे सांगितले. तसेच रोहित भेटला असून त्या संदर्भात काही बोलायचे आहे असे सांगितले. त्यांनीही यासाठी होकार दर्शवत त्यांना येण्यास सांगितले. सकाळी 9:30 वाजता सर्वांचा चहा आणि नाश्ता आटोपला. मनोजाने त्याच्या घरच्यांचा निरोप घेऊन चौघेही मुंबईला जाण्यास निघाले. प्रदीप गाडी चालवत होता. विलासराव त्याच्या बाजूला बसले होते, तर विनय आणि रोहित मागे बसले होते. रोहित, मला वाटतं तू वाड्यावर जाऊन थोडा आराम करावा. आम्ही मुंबईला जाऊन येतो, विनय म्हणाला. नाही विनय, मला ही सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्याशिवाय माझ्या मनाचे समाधान होणार नाही, रोहित म्हणाला. गाडी जांभेवडीतून प्रथम पुण्यात आली. पुण्यातून महामार्ग पकडत सरळ मुंबईच्या दिशेने गेली. दुपारचा 1:30 वाजून गेला होता. मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीत गाडीने प्रवेश केला. मनोहर जावडेकरांचे घर तेथेच होते. समोर 21 मजली मोठी इमारत होती. गेटवरील शिपायाने गाडी अडवत त्यांची चौकशी केली. जावडेकरांचे नाव सांगितल्यावर त्याने आधी जावडेकरांच्या घरी फोन केला. त्यांची परवानगी मिळताच शिपायाने गाडी आत घेण्यास परवानगी दिली. प्रदीपने गाडी एका बाजूला उभी केली. सर्वजण खाली उतरले. इमारतीत प्रवेश करून लिफ्टने ते 12व्या मजल्यावर पोचले. त्या मजल्यावरील 1202 नंबरच्या घराची बेल विनयने दाबली. दरवाजा जावडेकरांनीच उघडला. या वेलकम वेलकम, जावडेकरांनी सर्वांचे स्वागत केले. सर्वजण आतमध्ये आले आणि एका मोठ्या सोफ्यावर बसले. घर फारच प्रशस्त होते. भला मोठा दिवाणखाना होता. उच्च रंगरंगोटी, विविध चीजवस्तूंनी घर भरलेले होते. एकूणच जावडेकर एक मोठे आसामी आहेत हे घरात पाय टाकता क्षणीच लक्षात येत होते. रोहित, तुला बघून खूप आनंद झाला. बरा आहेस ना तू? जावडेकरांनी आपुलकीने रोहितची विचारपूस केली. मी बरा आहे सर, रोहित म्हणाला. इतक्यात आतून एक स्त्री हातात एक ट्रे घेऊन बाहेर आली आणि तो ट्रे तिने समोरील छोट्या टिपॉयवर ठेवला. सर्वांनी चहाचा एक कप हातात घेतला. आपली ओळख नाही साहेब, विलासरावांकडे पाहत जावडेकरांनी विचारले. मी विलासराव नेमाडे, विनयचा वडील. ओ आय सी, नमस्कार साहेब, जावडेकर अदबीने म्हणाले. मनोहरराव, इथे येण्याचं कारण थोडं वेगळं आहे. रोहित नाहीसा झाला होता हे तुम्हाला माहीत असेलच, पण तो कसा नाहीसा झाला, कोणत्या परिस्थितीत होता, त्यामागे कोण होते, या सर्व गोष्टी थोड्या अनैसर्गिक आहेत. विलासरावांनी विषयाला हात घातला. अनैसर्गिक? मी काही समजलं नाही, जावडेकर म्हणाले. खरं तर या अमंगल गोष्टीची सुरुवात तुमच्या वाड्यातील अडगळीच्या खोलीतून झाली. तेथे एक फार जुने पत्रक होते. रोहितने त्या पत्रकातील मजकूर वाचल्यानंतर या गोष्टींना सुरुवात झाली. रोहितला विचित्र स्वप्न पडू लागले. विलासरावांनी घडलेली हकीकत सविस्तर सांगितली. माय गॉड, हे सर्व अगदी अविश्वसनीय आहे, जावडेकर म्हणाले. तुम्ही विनयला सांगितले होते की तुमचे वडील काही काळ जांभेवडीत वास्तव्यास होते. मला त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल? विलासरावांनी विचारले. हो नक्कीच. 1970चे साल होते. तेव्हा मी जेमतेम 8 वर्षाचा होतो. आम्ही सर्वजण आमच्या पुण्यातील वाड्यात राहत होतो. माझे वडील पुरातत्व खात्यात काम करीत होते. जांभेवाडीला ते एका कामानिमित्त गेले होते. मला फारसं आठवत नाही, पण साधारण महिनाभर वडील त्या गावात राहिले होते, जावडेकरांनी सांगितले. ते जेव्हा जांभेवाडीहून परत आले तेव्हा त्यांच्यासोबत काही खास सामान वगैरे आणलं होतं का? विलासरावांनी विचारले. त्याबद्दल मला काहीच कल्पना नाही साहेब, पण जे काही कामाचे महत्त्वाचे सामान असेल ते ऑफिसमध्येच ठेवत असत. हो, पण ज्या दिवशी वडील घरी आले होते त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक वाईट बातमी कानावरती पडली होती. माझ्या वडिलांचे एक सहकारी अचानक बेपत्ता झाले होते. ते कोठे गेले कोणालाच माहीत नाही. वडिलांनी त्यांच्याकडे असलेले काही सामान आणून आमच्या वाड्यातील अडगळीच्या खोलीत आणून ठेवले होते. यावर मला फारशी माहिती नाही, जावडेकरांनी खुलासेवर सांगितले. तुमचे वडील आता ते हयात नाहीत. त्यांना जाऊन 15 वर्ष झाली. हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आम्ही वाडा सोडला. आई आणि भावाला घेऊन मी मुंबईत आलो आणि इथेच स्थायिक झालो. अच्छा, तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
असे म्हणत विलासराव जागचे उठले. सर्वांनी जावडेकरांचा निरोप घेतला आणि तेथून निघाले. चौघेही गाडीत बसले आणि पुण्याला जाण्यासाठी निघाले. गाडीतून जाताना बराच वेळ सर्वजण शांत होते आणि काही वेळाने विलासराव म्हणाले, प्रदीप, मला वाटतं या जावडेकरांचे वडील, त्यांचा जो मित्र अचानक नाहीसा झाला, त्याच्या सामानातून ते पत्रक त्यांच्या वाड्यावर आले असावे. हो अण्णा, असू शकतं, प्रदीप म्हणाला. आणि तो नाहीसा झालेला मित्र म्हणजे त्यांचा सहकारी, त्याला हे पत्रक जांभेवाडीत कुठेतरी सापडले असावे. त्याने ते वाचले असावे यात शंकाच नाही, विलासराव म्हणाले. आता पुढे काय करायचे बाबा, विनयने विचारले. पुढे काही नाही, जास्त खोलात न जाता या प्रकरणावर आता इथेच पडदा टाकलेला बरा, विलासराव म्हणाले. सर्वजण पुण्यात पोचले. निघता निघता विलासरावांनी विनय आणि रोहितला हा वाडा लवकरात लवकर सोडण्याचा सल्ला दिला आणि ते नागपूरला जाण्यास निघून गेले. विनय आणि रोहितने 10 दिवसातच नवीन जागा शोधली आणि ते त्या वाड्यातून बाहेर पडले, ते कायमचे.